वारकरी संप्रदायातले बहुतांशी संत प्रापंचिकच आहे. एक ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई सोडले सगळे संत प्रापंचिकच आहे. आणि सगळ्या संतांनी, सर्व संतांनी आपापली कामं केली आणि काम करता करता परमार्थ केला. काम बंद करून नाही परमार्थ केला. नाही तर तिकडचे काशीकडचे आणि उत्तर प्रदेशकडचे साधू, ते ब्रह्मचारी मोठमोठे आता कुंभमेळ्यात पाहायला भेटतात ना, तिकडं कीर्ती गेली आमच्या केंदूरच्या कानोपाटकांची. कानोपाटक, ते कानोपाटकांची कीर्ती गेली तर ते केंदूरला आले, नगरजवळ पारनेरला. संत कानोपाटक, सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस, 9-9:30चा सुमार, कवळं ऊन पडलेलं. ते 2-3 मुलं खेळवत होते आणि काशीचे पंडित आले. मी प्रापंचिक संताचाही अधिकार कमी नाही याच्यासाठी सांगतो. ते काशीचे पंडित आले आणि त्यांनी विचारलं, हे केंदूर गावच ना? हा. इथे संत कानोपाटक कुठे राहतात? इथून पुढे जा, डाव्या हाताला वळा, तिथून पुढे गेले की त्यांचंच घर आहे. ते पंडित पुढे आले, डाव्या हाताला वळाले. तिथं आल्यावर विचारलं, ते 2-3 मुलं खेळवत होते. कानोपाटक वट्ट्यावर बसलेले, एक मुलगा मांडीवर, एक मुलगा पाठीवर चढतोय. आणि ह्यांनी त्यांनाच विचारलं, इथे संत कानोपाटक कुठे राहतात? तर कानोपाटकाने पोरग खाली ठेवलं, मांडीवरचंही खाली ठेवलं आणि नमस्कार केला, मीच कानोपाटक आहे. ते काशीचे पंडित तर एकमेकाकडे पाहायला लागले, तुम्ही कानोपाटक? काय झालं? वाटलं होतं सकाळच्या रामपाऱ्यात काही वेद अध्ययन करत बसला असतील म्हणून. तू तर लेकरं खेळवत बसला रे, तू कशाचा संत? हा, लेकरं खेळवतो म्हणून संत नाही का? थांबा 1 मिनिट. ते 2-3 लेकरं होते का नाही, जवळ विहीर होती, आड विहीर आड काय असेल ते एक पोरग उचललं आणि दिलं विहिरीत ढकलून आणि आले त्या काशीच्या पंडितांसमोर. आता झालो का संत? ते म्हटले, आता कशाचा संत रे? तो पोटची पोरं विहिरीत ढकलायला नाही घाबरला, बाकीच्या पोराच्या ना का नारड्यावर पाय द्यायचा, कशाचा संत रे? कानोपाटक म्हणले, पोरं खेळवत होतो तर कशाचा संत होय, आणि आता ढकलून दिले तर आता म्हणतात कशाचा संत? बरं, तुम्ही एवढ्या लांबून आले, माझ्या घरी थोडं 2 घास जेवण तरी करा. तुझ्या घरी सुतक पडलंय तुला आता, आणि तुझ्या घरचं खातोय आम्ही? कानोपाटकांनी डोकं खाजवलं, आता तर अवघड झालं. बरोबर आहे, सुतक पडले. बरं पंडितजी, ते मुलं जर जिवंत केले तर? आता तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात, तसंच केलं. जिवंत केलं तर ते मेलेली पोरं, हो, ते जर जिवंत केले तर मग जेवाल का माझ्या घरी? ते 2-4 जण म्हटले, जिवंत कशी होतील मुलं, मेलेली? बरं मन त्यांना जेवतो म्हणून, हा जेवण करू आम्ही. त्या कानोपाटकांनी विहिरीत ढकलून दिलेले पोरं मरून पडलेले, त्यांना आवाज दिला, चला रे, काशीचे विद्वान पंडित आले, उपवासी निघाले, चला बाहेर या. बाहेर या म्हटल्याबरोबर खोलीत झोपलेली मुलं जसं उठून बाहेर यावे तशी मेलेली मुलं जिवंत झाले, विहिरीच्या बाहेर आले आणि पंडितांचं दर्शन घेतलं, पंडित मंडळीचं. याच्यातून मला हे सांगायचंय, पोटची मुलं विहिरीत ढकलण्या एवढी प्रपंचाच्या विषयीची अनासक्ती आहे, आणि मेलेली मुलं जिवंत करण्या एवढी दैवी शक्ती आहे. ते दिसायला जरी सामान्य असतील तरी ते दिसायला माणसासारखे, पण ते माणसं नाही. संत नवती जगा माणसात्या सारिखे. म्हणून आपला प्रपंच करा आणि प्रपंच करत करत परमार्थ करा. निंदे जीवन पामराचं, तुच्छ जीवन विषयीचं, स्तुत्य जीवन मुमुक्षुचं, म्हणजे जिज्ञासूचं. संत सुद्धा सांगतात, सुखाने करा बाबा संसार, सुखी करावा संसार, सुखी करावा संसार. संडावे दोन्ही वार, न संडावे दोन्ही वार.
दया क्षमागर, दया क्षमागर, शोधविता येतील सुखे करावा संसार, सुखे करावा संसार. सुखाने संसार करा आणि संसारातून ज्या ज्या वेळेला वेळ भेटेल, ज्या ज्या वेळेला वेळ भेटेल त्या त्या वेळेला परमार्थ करा.